नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये। नवीन वर्ष जवळ आले की आपण सगळेच काही ना काही न्यू इयर रिझोल्यूशन्स करतो। पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संकल्प या शब्दाचा खूप खोल अर्थ आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संकल्प म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचबरोबर नवीन वर्षासाठी तुम्ही कोणते आध्यात्मिक संकल्प करू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत संकल्प म्हणजे काय। संकल्प हा शब्द आणि कल्प या दोन शब्दापासून बनला आहे। याचा अर्थ असा विचार जो अंतर्मनातून येतो। संकल्प म्हणजे केवळ इच्छा नव्हे, तर मी हे निश्चित करीनच, नक्की करीनच असा स्वतःशी केलेला ठाम निश्चय। जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले मन, बुद्धी आणि प्राण एकवटतो तेव्हा त्याला संकल्प म्हटलं जातं। संतांची संकल्पाबद्दलची अत्यंत मोलाची मार्गदर्शने आपण बऱ्याच वेळा ऐकतो। त्यांच्या मते संकल्प हा केवळ विचारापुरता मर्यादित नसून तो कृती आणि ईश्वर भक्तीशी जोडलेला असावा। थोडक्यातच संतांची शिकवण काय आहे हे आपण बघूयात। त्यापैकी एक आहे, संकल्प नेहमी सकारात्मक आणि निस्वार्थी असावा। केवळ संकल्प करून चालत नाही, तर त्यात सातत्य असणे महत्त्वाचे असते। बळकट मनाचा संकल्पच फलदायी ठरतो। संभ्रम किंवा संशय असलेल्या मनाचा संकल्प निष्फळ होतो। ईश्वरी कार्यासाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी केलेला शुद्ध संकल्प हा प्रभूच्या कृपेने नक्कीच सिद्धीस जातो, अशी संतांची धारणा आहे। संकल्पाचे फायदे बरेच आहेत। त्यातील एक म्हणजे एकाग्रता वाढते। संकल्पामुळे तुमचे मन इकडे तिकडे भटकण्याऐवजी एका ध्येयावर केंद्रित होते। इच्छाशक्ती बलवान होते। वारंवार संकल्प सिद्धीस नेल्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढतो। सकारात्मक ऊर्जा, आध्यात्मिक संकल्पामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि तणाव कमी होतो। स्वभाव परिवर्तन, चांगल्या संकल्पामुळे आपल्यातील वाईट सवयी सुटतात आणि व्यक्तिमत्व सुधारते। आता आपण संकल्प कसा करावा हे देखील जाणून घेणार आहोत। संकल्प करण्याची एक पद्धत आहे। केवळ मनात म्हणून चालत नाही, तर तो एक विधिवत उपक्रम किंवा एक विधिवत त्याची पद्धत आहे। ती काय आहे हे आपण बघूया। त्यासाठी वेळ, सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर किंवा पूजेच्या वेळी आपण संकल्प करू शकतो। त्यावेळेला विधी काय आहे, तर आपण उजव्या हाताच्या तळहातावर थोडेसे पाणी घेऊ शकतो व त्यानंतर देवासमोर शांत बसू शकतो। त्यावेळेला आपण मनामध्ये स्पष्ट विचार करू शकतो की मी आजपासून हा माझा संकल्प करण्याचा निश्चय करत आहे। हे पूर्ण करण्यासाठी मला शक्ती द्या, मला सामर्थ्य द्या। त्यानंतर ते पाणी आपण जमिनीवर किंवा तांब्यामध्ये सोडू शकतो। संकल्प छोटा असावा, पण तो पाळण्याचे सातत्य महत्त्वाचे आहे। नवीन वर्षासाठी आध्यात्मिक संकल्प आपण कोणते करू शकतो हे बघणार आहोत। दैनंदिन नामस्मरण, मी रोज 10 मिनिटे माझ्या इष्टदेवतेचा जप करेन, हा आपण संकल्प करू शकतो। जर तुम्ही रामनाम घेणार असाल तर माझ्या चॅनलवर श्रीराम जय राम जय जय राम हे 27 मिनिटाचे नामस्मरण उपलब्ध आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती तुम्ही अवश्य दररोज ऐकू शकता। मौन पाळणे, आठवड्यातून 1 तास किंवा महिन्यातून एखादा ठराविक दिवस, उदाहरणार्थ एकादशी किंवा दिवसातून काही वेळ मी संपूर्णपणे शांत राहीन, मौन पाळीन असा आपण संकल्प करू शकतो। पुढील आहे ग्रंथ वाचन। या वर्षात मी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरीचे किमान 5 ते 10 ओळी नक्की वाचेन असा आपण संकल्प करू शकतो। कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड, रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानून दिवसाभरातील चांगल्या गोष्टींची आठवण आपण करू शकतो। यामुळे आपल्याला दुसरा दिवस देखील चांगला जातो। निस्वार्थ सेवा, महिन्यातून किमान एकदा मी गरजू व्यक्तीला किंवा प्राण्यांना मदत करीन असं देखील आपण संकल्प करू शकतो। याविषयी तुम्हाला दान म्हणजे काय, आपण अन्नदान कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्याचे नियम काय आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की व्हिजिट करा। त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दान व त्याचबरोबर एका शाळेची जिथे आपण दान नक्की करू शकतो त्यातील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघू शकता। संकल्प कोणताही असो,
तो पूर्ण करण्याची जिद्द महत्त्वाची असते. या 2026च्या नवीन वर्षात केवळ भौतिक गोष्टींमागे न धावता आपल्या आत्मिक प्रगतीसाठी एक छोटासा आध्यात्मिक संकल्प नक्की करावा. तुम्ही या नवीन वर्षात कोणता संकल्प करणार आहात हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.